नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। नगरपालिका प्रभाग रचना कालमर्यादेमध्ये पूर्ण करा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं स्वायत्त संस्थांना निर्देश। तर मनपात ई ऑफिसमुळे कर्मचाऱ्यांची होणार कपात, मनपा आयुक्तांनी विभाग प्रमुख व शाखा प्रमुखांना आदेश, विभागनिहाय आवश्यकता नसलेल्या कर्मचाऱ्यांची मागवली माहिती। आता बघूया सविस्तर बातम्या। नगरपालिका नगरपंचायत यांचा प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम प्राप्त झाला असून त्यानुसार विहित कालमर्यादेमध्ये प्रभाग रचना पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस नगरपालिका प्रशासन विभागाचे ऋषिकेश भालेराव, कन्नड नगरपालिका प्रशासक संतोष गोरड, वैजापूर नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदुरकर, गंगापूर नगरपालिका मुख्याधिकारी संतोष आगळे, खुलताबाद नगरपालिका मुख्याधिकारी समीर शेख आदी उपस्थित होते। जिल्ह्यात वैजापूर, सिल्लोड, कन्नड, पैठण व ब वर्ग नगरपालिका तर गंगापूर, खुलताबाद या क वर्ग नगरपालिका तसेच फुलंब्री व सोयगाव या नगरपंचायत आहेत। सन 2011च्या जनगणनेनुसार या सर्व नगरपालिका क्षेत्रात नवनिर्वाचित सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार वैजापूरमध्ये 25, सिल्लोडमध्ये 28, कन्नड 25, पैठण 25, गंगापूर 20, खुलताबाद 20, फुलंब्री 17 सदस्य आहेत। त्यानुसार वैजापूर 12, सिल्लोड 14, कन्नड 12, पैठण 12, गंगापूर 10, खुलताबाद 10 तर फुलंब्री 8 असे प्रभाग असतील। प्रभाग रचनेचा कार्यक्रम दिनांक 17 जून पासून सुरू झाला असून 17 जून ते 3 जुलै या दरम्यान प्रारूप प्रभाग रचना तयार करणं, दिनांक 4 जुलै रोजी प्रारूप प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवून त्यास मान्यता घेणं, दिनांक 15 ते 21 जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावरती हरकती व सूचना मागवणं, दिनांक 22 ते 31 जुलै प्राप्त हरकतींवरती जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेणं, दिनांक 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर प्राप्त सूचना शिफारसी विचारात घेऊन केलेली अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवणं, दिनांक 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणं असा कार्यक्रम देण्यात आलाय। निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमाचं तंतोतंत पालन करून आपल्या नगरपालिकेची प्रभाग रचना तयार करावी, त्यासाठी दिलेल्या कालमर्यादेचं पालन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले। यावेळी नगरपालिकांनी करावयाच्या 150 दिवसांच्या सेवा सुधारणा कार्यक्रमाचं सादरीकरणही करण्यात आलंय। एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत शहरातील 2 पोलीस ठाणे येथे त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर येत्या 23 तारखेला जलील यांच्या विरोधात शहरातील क्रांती चौक ते भडकल गेट इथपर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। दलित समाजाला हरिजन म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत। मी इम्तियाज जलील यांना गद्दारी शब्द यासाठी वापरतो की इम्तियाज जलील जे मोठे झालेत हे दलित मतदारांच्या बळावर मोठे झालेले आहेत। वंचित बहुजन आघाडी सोबत जर युती नसती तर 10 पिढ्या सुद्धा इम्तियाज जलील खासदार झाले नसते आणि त्यावेळी संपूर्ण दलित समाजानं एकवटून इम्तियाज जलीलला मतदान केलेलं आहे आणि त्याच इम्तियाज जलीलने वर टांग करावी ही खेदजनक घटना आहे। आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहरामधून दलित समाजाच्या भावना अति तीव्र आहेत। त्यांनी आमच्या भावनांना छेद द्यायला नको पाहिजे होता आणि म्हणून आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे।
आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की इम्तियाज जलील सारख्या जातीवादी माणसाला ताबडतोब अटक करावी आणि अट्रॉसिटीचा कायदा आहे काय आहे हे त्यांना दाखवून द्यावं. कारण एवढ्या मोठ्या पदावर असणारे माणसाने आमची जात काढावी, आम्हाला हरिजन म्हणून हिणवून घ्यावं, ही अपेक्षा इम्तियाज जलीलकडून आमची नव्हती आणि म्हणून त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी या पत्रकार परिषदेवर मी करीत आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद ठेवली होती. पत्रकार परिषद ठेवण्याचं रिझन की इम्तियाज जलील माजी खासदार यांनी वारंवार जो हरिजन शब्द आहे आम्हाला लागू नाही, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध दीक्षा दिली आणि हरिजन शब्द हा नष्ट केलेला आहे. आणि इथला जो खासदार आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जो हरिजन शब्द वापरला, वारंवार वापरला, एक वेळेस नाही तर तो 7-8 वेळेस वापरला, म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत. म्हणून आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने येणाऱ्या 23 तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत जी कारवाई नाही केली आणि कारवाई नाही केल्या म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जबाब विचारण्यासाठी की त्यांना त्वरित अटक करा, नसता आम्ही 23 तारखेला मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. अॅट्रॉसिटी ऍक्टचा जर आपण मर्म बघितला तर तुमच्या बोलण्याची भावना काय याच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सगळ्या अमेंडमेंट आहेत. हरिजन शब्द वापरताना इम्तियाज जलील यांची देहबोली, त्यांचा हिणवण्याचा शब्द हे अॅट्रॉसिटीसाठी फ्रेम आहेत. त्यांनी जर म्हटलं असतं की हा शब्द हरिजन शासनाने लिहिलेला आहे, मी वाचून दाखवतो. इम्तियाज जलील आमदार खासदार होते त्यावेळेस परिपत्रक त्यांनाही आलेलं आहे, परंतु त्यांचा जो लहेजा होता जाणीवपूर्वक हिणवण्याचा, अॅट्रॉसिटी ऍक्ट असतोय की तो हिणवण्याचा प्रकार आहे. आणि 7-7, 8-8 वेळेस इम्तियाज जलील हरिजन 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 म्हणतायत. ते अनुसूचित जाती जमाती म्हणू शकत होते, बौद्धही म्हणू शकत होते, परंतु मागासवर्गीय म्हणू शकत होते, परंतु जाणीवपूर्वक हिणवण्याच्या दृष्टीने इम्तियाज जलील वारंवार तो शब्द उच्चारत होते. हे स्पष्टपणे आपण जर बघितलं तर व्हिडिओमधून दिसून येतं. शहरातील कर्णपुरा परिसरातील जुनाट विहिरीमध्ये एका 15 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला असून यामध्ये छावणी पोलिसांनी त्याची ओळख पटवली आहे. प्रणव गौतम मोरे असं मयत तरुणाचं नाव आहे. छावणी पोलीस ठाण्यामध्ये 16 जून पहाटे 2 वाजता अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. पुढील तपास पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक प्रियंका फंड या करीत आहेत. या घटनेबाबत त्यांनी अधिक माहिती दिली. आज दिनांक 16/6/2025 रोजी पहाटे 2 वाजता तक्रारदार गौतम चंद्रकांत मोरे यांनी पोलीस ठाणे छावणी येथे अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा प्रणव गौतम मोरे वय 15 वर्ष हा कालपासून मिळून येत नव्हता. तर आज सकाळी एक 10 वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की अपहरणाचा दाखल गुन्ह्यामध्ये जो मुलगा आहे तो घराच्या शेजारीच असलेली एक विहीर त्याच्यामध्ये मयत अवस्थेत मिळून आलेला. त्यानुसार आम्ही घटनास्थळाला भेट दिली. तर नातेवाईकांनी त्याचा मृतदेह हा घाटी रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले होते. आपण घाटी रुग्णालयामध्ये जाऊन मैतावरती इन्क्वेस्ट पंचनामा केला आहे आणि मैताचा मृत्यू हा कशामुळे झालेला आहे यासाठी वैद्यकीय अधिकारी यांना विनंती केली आहे. PM करून त्याच्या मृत्यूचं नेमकं स्पष्ट कारण काय आहे ते कळावं. यावरती काय आढळ मयत हा 15 वर्षाचा आहे आणि त्याने विहिरीमध्ये उडी टाकलेली आहे. त्या विहिरीमध्ये पाणी कमी आहे, खाली गाळ साचलेला आहे. तर त्याच्या शरीरावरती मानेपाशी थोडी जखम आणि नाकातून रक्त येताना दिसून येतं. बाकी ठिकाणी जखमा दिसून आलेला नाही. पण आपल्याला वैद्यकीय अधिकारी यांनी PM केल्यानंतर स्पष्ट त्याचं जे मृत्यूचं कारण असेल ते कळून येईल. तक्रारदारांना त्याच्या नातेवाईकांना असा संशय आहे की त्याचा घातपात झालेला असू शकतो, पण त्यांच्याकडून स्पष्ट असं कोणतं नाव कळालं नाही. तपास चालू आहे, तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल. आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार दिनांक 21 जून रोजी असून यानिमित्त जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम शहरातील ऐतिहासिक स्थळ
बीबी का मकबराच्या प्रांगणात होणार आहे। या कार्यक्रमामध्ये अधिकाधिक योग संस्थांनी व व्यायामप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केलं आहे। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, मनपाचे शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे डॉक्टर S.K. भगत, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य आदेश चिंतूरकर, शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवल थोरात, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, जिल्हा योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकर तसेच विविध योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत माहिती देण्यात आली आहे की यंदाचा योग दिवस हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या स्थळांवरती आयोजित करण्यात येणार आहे। त्यासाठी बीबी का मकबराच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश आयुष मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालयाने दिले आहेत। त्यानुसार शनिवारी दिनांक 21 रोजी हा कार्यक्रम सकाळी 6:30 वाजता होणार आहे। हा कार्यक्रम योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण व सामूहिक योगासने यात असणार आहेत। तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही थेट प्रसारित केला जाणार आहे। या कार्यक्रमात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सर्व व्यायामप्रेमी नागरिक उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्याभरात सर्व योग व्यायामप्रेमी संघटनांनी या उपक्रमात सहभागी व्हावं, प्रत्येक ठिकाणी संस्थांनी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करावं असं आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दादा। माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा
आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व कामकाजात सुसूत्रता पारदर्शकता आणण्यासाठी एप्रिल 2025 पासून सर्व कार्यालयीन कामकाज ई ऑफिस ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी भासत असल्याने प्रशासनाकडून या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादीनुसार माहिती मागवली आहे, असं परिपत्रक आयुक्त यांनी सोमवारी काढलं. शहरातील नागरिकांना वेळेमध्ये आसनी घरपोच ऑनलाईनद्वारे प्रमाणपत्र सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून ई ऑफिस सुरू करण्यात आलाय. यासह मनपातील सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू करून कामात सुसूत्रता व पारदर्शक काम करण्यासाठी एप्रिल 2025 मध्ये मनपातील सर्व कार्यालय ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आता विभागात सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्याने पेपरवर्कचं काम कमी होत आहे व मनुष्यबळाचा ताण पण कमी झाला असल्याचं दिसत असल्याने त्या विभागात अनेक कर्मचाऱ्यांवरील कामकाजाचा लोड कमी होऊन काही जण अतिरिक्त ठरत आहेत. सोमवारी 16 जून रोजी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी परिपत्रक काढलं असून मनपातील सर्व विभाग प्रमुख व शाखा प्रमुख यांना आदेशित केलाय की आपल्या विभागातील कायमस्वरूपी व कंत्राटी आवश्यक व अनावश्यक कर्मचाऱ्यांच्या माहिती पाठवा. या आदेशामुळे मनपातील सर्व कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांच्या मनात धडकी भरली असून कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रामुळे मनपा प्रशासन पुन्हा कामावरती कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा सध्या मनपात जोरदार सुरू आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजार सावंगी येथे प्रवेश सोहळा उत्साहात साजरा करत गावात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून करण्यात आलाय. खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी जिल्हा परिषद प्रशाला येथे आज दिनांक 16 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांचं स्वागत करून आणि गावात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून करण्यात आला. या प्रसंगी खुलताबाद तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर बैलगाडीत ढोल ताशांच्या गजरात व लेझिम पथकाच्या संचलनात गावातून मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना शाळांच्या पहिल्याच दिवशी नवीन पाठ्यपुस्तक आणि ओळखपत्र वितरित करण्यात आलं. तसेच गोड लाडू देऊन विद्यार्थ्यांचं तोंड गोड केलं गेलं. या प्रसंगी सरपंच अप्पाराव पाटील नलावडे, शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव नलावडे, शालेय समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटील नलावडे, शालेय समिती सदस्य भिकनदादा घुले, अजिनाथ काटकर, कैलाश गायकवाड, सुखदेव नलावडे, सय्यद लाल तसेच गावातील प्रतिष्ठित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आपल्या संस्कृतीचं जतन करणं ही आपली गरज आहे. यासाठी बारवसारखे ऐतिहासिक वारसा स्थळ स्वच्छ ठेवून त्याचं जतन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन जलदूत तथा भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सातारा गावात पुरातन बारव स्वच्छता अभियान राबवताना केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन 11 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केला. याचा औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर शहर भाजपच्या माध्यमातून सातारा गावात पुरातन बारव स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळेस माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, माजी शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभक्तीपर गीत गायन करत जय श्रीराम व भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सातारा गावातील पुरातन बारव साफ केली.
मंगळवारी सकाळी 6:30ला सुरू झालेलं हे अभियान 3 तास श्रमदान करत संपन्न झालं. यावेळी भारतीय जनता पार्टीतील 100 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांसह मनपा कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून या पुरातन बारवची स्वच्छता केली. यावेळी 2 ट्रक पालापाचोळासह कचरा साफ करण्यात आला. तसेच बारवेतील गाळ देखील काढण्यात आला. स्वच्छ केलेल्या बारवेच्या ठिकाणी अभियान संपल्यानंतर पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी ध्यानधारणा केली. या अभियानात जलदूत तथा भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह महेश माळवतकर, जालिंदर शेंडगे, प्रवीण कुलकर्णी, सविताताई कुलकर्णी, शालिनी कुलकर्णी बुंधे, मनीषाताई मुंढे, ऋषिकेश भालेराव, सचिन गुगळे, लक्ष्मण शिंदे, शंकर अण्णा म्हात्रे, सचिन आदमाने, नितीन जयस्वाल, युसुफ खान, परशुराम कोळेकर, सुधीर पाटील, राहुल देशमुख, राजू पवार, ज्ञानेश्वर बोरसे, सचिन रुद्रे, सुबोध शिंदे, स्वप्नील शिरसाट, शुभम ढाकणे, अजय शिंदे, मुकुंद लाडकेकर, राजेंद्र कुमावत, शिवराज कुलकर्णी, अजय पारखे, दिलीप आरते, विशाल होनवणे, रितेश होळकर, सुभाष पारखे, दिलीप काळे, राहुल चाबुकस्वार, विशाल सोनवणे, शिवगंगाताई, जायभाई यांच्यासह मनपा कर्मचारी व सातारा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी महिला आयोग कायम आपल्या सोबत आहे. ऊस तोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम राबवण्यात येईल असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज येथे केलंय. बालविवाह रोखण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी असं आवाहनही त्यांनी केलंय. विभागीय आयुक्त कार्यालयात ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढणं तसेच त्यांच्या आरोग्य समस्या, बालविवाह, महिला अत्याचार याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या उपसचिव डॉक्टर पद्मश्री बैनाडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. विभागीय महिला व बालविकास उपायुक्त रेश्मा चिमंद्रे यांनी विभागातील महिला विषयक उपक्रमांबाबत माहिती दिली. यावेळी सामाजिक चर्चेत सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत महिला, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी महिला तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ऊसतोड महिलांनी गर्भपिशवी काढण्याच्या प्रकाराबाबतही चाकणकर यांनी नाराजी व्यक्त केली. महिलांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. ऊस तोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांना सहकार विभागाने आरोग्यासह त्यांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश चाकणकर यांनी यंत्रणेला दिले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. नगरपालिका प्रभाग रचना कालमर्यादेमध्ये पूर्ण करा, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं स्वायत्त संस्थांना निर्देश. तर मनपात ई ऑफिसमुळे कर्मचाऱ्यांची होणार कपात, मनपा आयुक्तांनी विभाग प्रमुख व शाखा प्रमुखांना आदेश, विभागनिहाय आवश्यकता नसलेल्या कर्मचाऱ्यांची मागवली माहिती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.